नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. येत्या 25 तारखेला म्हणजे देवशनी आषाढी एकादशी आलेली आहे शनिवारी. तर या पवित्र दिवशी आपल्या मुला-मुलींच्या लग्नातील अडचणी आणि लग्नाच्या जे काही बाधा दूर करण्यासाठी कोणता अत्यंत प्रभावी उपाय करावा. जर तुमच्या घरात देखील मुलांचे लग्नाचे वय होऊनही स्थळ जमत नसेल किंवा काही ना काही कारणाने लग्न ठरण्यात अडथळे येत असतील किंवा कधीकधी साखरपुडा होऊन देखील तो मोडत असेल, अशावेळी आपल्याला फक्त साधा सोपा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तुळशीचा प्रभावी उपाय करायचा आहे. कारण आषाढी एकादशी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा मिळवण्यासाठी तुळशीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात. जर मुला-मुलींच्या लग्नात सतत अडथळे येत असतील किंवा लग्न ठरण्यास उशीर होत असेल तर आषाढी एकादशीला आपण हा उपाय करायचा आहे. पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला राजसूय यज्ञाचे फळ मिळते असे पुराणामध्ये म्हटले आहे. कारण या दिवशी तुळशी माता स्वतः भगवान विष्णूंसाठी निर्जला उपवास करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी केवळ तिचे दर्शन घेऊन तिच्यासमोर दिवा लावणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. तसेच तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो. ज्या घरात तुळशीचे रोपाची पूजा होते आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सुख समृद्धी नांदते. भगवान विष्णू किंवा बालकृष्णाला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यात जर तुळशीचे पान नसेल तर ते नैवेद्य स्वीकारत नाहीत अशी मान्यता आहे. पहा, एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित असलेले व्रत आहे. वर्षातून 24 आणि मलमास असल्यास 26 एकादशी येतात. त्यातील आषाढी एकादशी ही महा एकादशी सर्वात मोठी मानली जाते. पापांचा नाश होतो असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने मानवाचे कायिक, वचिक आणि मानसिक पाप गळून पडतात. या दिवशी उपवास केल्याने शरीरातील आणि मनातील नकारात्मकता दूर होते आणि सत्वगुण वाढीस लागते. तर आपल्याला या उपायासाठी काय साहित्य लागणार आहे तर बघा, आपल्या घराजवळ तुळस तर ही प्रत्येकाच्या घराजवळ असतेच. तुळस लागणार आहे. तसेच आपल्याला एक हळकुंड लागणार आहे. ते देखील तुम्ही अगोदरच आणून ठेवायचं आहे. ते व्यवस्थित आणायचे, चिरलेलं वगैरे नको आहेत. एकदम व्यवस्थित आणि सरळ असा लेकूरवाळा हळकुंड आपल्याला पाहिजे. तसेच आपल्याला थोडासा कलावा लागणार आहे. तो कलावा देखील तुम्ही आणून ठेवायचा आहे. लाल आणि पिवळ्या कलरचा असतो तो कलावा असतो. तर फक्त आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. थोडंसं आपल्याला पिवळ्या चंदन थोडंसं लागणार आहे आणि गंगाजल लागणार आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा. तर हा उपाय स्वतः मुलगा आणि मुलगी जर असेल तर त्यांनी केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. मुलाची आई असेल तिने करायचा आहे, मुलाची बहीण असेल किंवा वहिनी असेल, मुलाचा भाऊ असेल, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे. शक्य असेल तर पिवळे कपडे किंवा शुभ्र कपडे तुम्ही या दिवशी घालायचे आहेत. त्याच्यानंतर आपला देवघर आहे. तर देवघरामध्ये आपले जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा आहेत. तर प्रथम तुम्हाला यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला तिथे तुपाचा एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच एकादशी असल्यामुळे तुम्हाला आपल्या देवघरातील देवी देवतांना अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत, जसे की पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, तर हे त्यांना अर्पण करायचं आहे. तसेच तुम्हाला तुळशी पत्र देखील त्यांना अर्पण करायचं आहे. बालकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे देखील तुम्ही तुळशीचं पान हे अर्पण करायचं आहे. परंतु तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा तिची पानं तोडायची नाही. तर आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं देखील आणायची आहेत. तसेच आपल्याला तुळशीच्या ज्या मंजिरा असतात तर त्या देखील आपल्याला आदल्या दिवशी तोडून आणायच्या आहेत आणि ज्या मंजिरा आहेत तर त्या देखील आपल्याला श्री हरी विष्णू किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल ज्या चरणावरती त्या तुळशीच्या मंजिरा आपल्याला अर्पण करायच्या आहेत.
मग तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. तर बघा, हे सर्व सकाळची सेवा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की संध्याकाळी देखील आपण आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. 6:30 नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ आपल्याला गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची आहे. तसंच दिव्याला आसन द्यायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला तुळशी माता आणि भगवान विष्णूंचे स्मरण करायचं आहे आणि तुळशीभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर आपण जी हळद घ्यायची आहे, म्हणजे आपल्याकडे हळद कुंकू असणार आहे, तर हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि तिच्या साह्याने आपल्याला तुळशी मातेला हळदीचा टिळा लावायचा आहे. कारण बघा, हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि ती लग्नाचे संकेत दर्शवते. त्यामुळे कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो, लग्नासाठी कारणीभूत असतो. मग तुळशी मातेला दिव्याने ओवाळायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचे आहे, तसेच अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर जे हळकुंड आपण आणलेलं आहे लेकुरवाळं, तर ते हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे किंवा शुद्ध पाणी असेल तर ते शिंपडायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे जो चंदन आहे, पिवळ्या कलरचा चंदन आहे, तो ओला करायचा आहे आणि त्या चंदनाच्या साह्याने आपण जो हळकुंड आहे त्याच्यावरती आपल्याला 1 टिळा लावायचा आहे आणि बोलायचं आहे की मुलांच्यावरची पितृदोष दूर होऊ दे. तुम्हाला दुसरा टिळा लावायचा आहे आणि बोलायचं आहे की मुलांच्या कुंडलीमधला नजर दोष दूर होऊ दे. आणि मग तिसरा टिळा लावायचा आहे आणि बोलायचं आहे मुलांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे तर तो दूर होऊ दे. आणि मग चौथा टिळा लावायचा आहे आणि बोलायचं आहे की मुलाच्या कुंडलीमध्ये मांगलिक दोष असेल तर तो दूर होऊ दे. अशा प्रकारे तुम्हाला 4 टिळे आहेत, तर ते तुम्हाला त्या हळकुंडाला लावायचे आहेत. आणि मग 5वा टिळा तुम्हाला लावायचा आहे आणि बोलायचं आहे की जे अन्य दोष असतील मुलांच्या कुंडलीत तर ते दूर व्हावेत. अशा प्रकारे तुम्हाला त्या हळकुंडाला 5 टिळे लावायचे आहेत. चंदनाचे, पिवळ्या चंदनाचे 5 टिळे तुम्हाला त्या हळकुंडाला लावायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर जो कलावा आपण आणलेला आहे, तर तो कलाव्याच्या साह्याने आपल्याला 7 वेळा त्याला गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या हळकुंडाला 7 वेळा आपण गुंडाळून घ्यायचा आहे कलाव्याच्या साह्याने आणि आपल्याला लास्टला गाठ मारायची नाही, तर तसाच गुंडाळून ठेवायचा आहे. सर्व करत असताना आपल्याला मुलांचं नाव अगोदर घ्यायचं आहे, गोत्र बोलायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे जे हळकुंड आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की तुळशी मातेसमोरील थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि हे हळकुंड आहे तर ते तुळशी मातेच्या मातीमध्ये दाबून टाकायचं आहे. अशा प्रकारे ठेवा की ते वरून पूर्णपणे दिसणार नाही आणि सुरक्षित राहील. पण बघा, तुळशीच्या कुंडीत हळकुंड म्हणजे हळदीचे अख्खे मूळ गाठ ठेवणे हा मुला-मुलींच्या लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि शुभ उपाय मानला जातो. कारण हळद आणि तुळस या दोन्हींचा संबंध लग्नाशी जोडला गेला आहे. हा उपाय केल्याने मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग 11 दिवसांमध्ये निर्माण होतील आणि काही दिवसांमध्येच मुलांचं लग्न देखील ठरेल. खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे. फक्त तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. हळद आणि तुळस या दोन्हींमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची अद्भुत शक्ती आहे. यामुळे मुला-मुलींचा लग्नातील कार्यातील येणारे अदृश्य अडथळे किंवा नजर दोष, पितृदोष, कालसर्पदोष, मंगलदोष हे दूर होतात. कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि हळद भगवान विष्णूंची प्रिय आहे. हा उपाय केल्याने विष्णू आणि लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात सुख समृद्धी देखील नांदते. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरेल नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल आणि अशाच
नवनवीन व्हिडिओंची माहितीसाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट कराल आणि तुम्ही हा उपाय कधीपासून करणार आहात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते देखील कमेंट करून सांगा, त्याच्यावर देखील मी तुम्हाला काही मार्गदर्शन करू शकते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.